अरे त्या बॉक्सेस मध्ये कुठे असेल ती? टेम्पोला आधीच उशीर झाला, जाऊ दे. धैर्य सावीला भेटायला जाणार हे ऐकूनच टेन्शन आलं होतं बघा मला. पण बरं झालं, आत्यांनी कसं वेळेत सावरून घेतलं सगळं. खरं सांगू का, कधी एकदा हॉस्पिटल मधून आपल्याला हवी ती न्यूज येते याची वाट बघते मी. आत्या, तुम्ही काळजीच करू नका, आपली सावी लवकर बरी होईल. आत्या, आत्या माझं मन सांगतंय की यावेळी धैर्यांच्या परिश्रमाला नक्की यश मिळेल बघा. तुम्ही काळजी करू नका. इरा, तू म्हणतेस तसंच व्हायला पाहिजे ग. तसं काही झालं ना तर आधी मी घरात पूजा मांडणार आहे. तुम्ही दोघी कुठे गेला होता? ते इथे कोपऱ्यावर मागे विठ्ठल मंदिर आहे ना, आषाढी निमित्ताने दिंडी असते, दर्शनासाठी गेलो होतो. आई, ते आपल्या सावीला लवकरात लवकर बरं वाटावं ना म्हणून साकडं घालून आलोय. तुमची सावी आता बरी होणार? वाट बघा, तिला वाचवणारा गेला मुंबईला, आता ती कसली वाचतीये. काही करून डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिस होता कामा नये. कसं का होईना पण मला वेळेत पोचायलाच लागल. तुम्ही दोघी देवळात जाऊन आलात ते बरं झालं. शेवटी आता त्यालाच काय ती आपली काळजी. आई, अहो माझी खात्री आहे सावी लवकरच बरी होईल आणि त्या हॉस्पिटलमधून बाहेर येईल. भाऊजींचं लय प्रेम आहे तिच्यावर. आई, त्यांचं प्रेम असं खोटं नाही ठरणार आणि लवकरच त्यांचा बी सुखाचा संसार सुरू होईल बघा. सुखाचा संसार? सावी जगली तर सुखाचा संसार होईल ना, पण ती काही आता या घरात परत येत नसते. दादा, काय झालंय? रस्ता का बंद आहे? पुढे रस्त्यात ऑइलचा टँकर पलटी झालाय, त्यामुळे रस्ता बंद आहे. पण मला ना अर्जंट मुंबईला पोचायचंय. दुसरा रस्ता नाहीये का? मागच्या गावातून एक रस्ता गेलाय, तो पुढे जाऊन हायवेला रस्ता कनेक्ट होतोय. तो डायरेक्ट तिथून तुम्ही मुंबईला जाऊ शकता. बरं, इकडनं ना? हा. ओके, थँक्यू.